वाईच्या एका जुन्या वाड्यात लपलंय 300 वर्षांपूर्वीचं रंगीत विश्व आणि हे म्हणजे त्या काळच्या कलाकारांच्या हातचं जिवंत संग्रहालयच बर का. तर चला वेळ न दवडता या ऐतिहासिक वाड्याची भव्यता पाहूयात. हा आहे या वाड्याचा तिसरा मजला. समोर दिसणाऱ्या या 3 कमानीदार दालनांची रचना त्या काळातील मराठा वाड्या स्थापत्याचं एक वैशिष्ट्य मानली जाते. जाड माती चुन्याच्या भिंती आणि प्रशस्त मोकळी जागा पाहिली की या वाड्याची भव्यता सहज लक्षात येते. समोरील जाळीदार गजांमधून आत येणारा नैसर्गिक प्रकाश आणि थंडगार वारा या दालनाला एक वेगळंच सौंदर्य बहाल करत असेल. आजही इथे उभं राहिलं की 300 वर्षांपूर्वी या वाड्यातील मंडळी याच ठिकाणी उभं राहून निसर्ग अनुभवत असतील असा जिवंत भास होतो. हा वाडा पंत राजाज्ञ देशपांडे कुटुंबियांचा असून वाईच्या इतिहासात या कुटुंबाचं महत्वाचं स्थान आहे. सध्या हा ऐतिहासिक वाडा राजपूत कुटुंबाच्या मालकीचा असून त्यांनी या वास्तूचा वारसा जपून ठेवला आहे. वाड्यांच्या स्थापत्यात लाकडी खांब किंवा तुळ्यांच्या आकाराने विभागलेल्या प्रत्येक पट्ट्याला खण असे म्हणतात. या दालनाची रुंदी अशा 5 खणांत विभागलेली असल्यामुळे या खोलीला 5 खणी खोली असे म्हटले जाते. आज या दालनात काळाच्या ओघात पडझड दिसत असली तरी मूळ लाकडी सांगाडा या वास्तूची भव्यता दाखवतो. आता आपण या वाड्याच्या सर्वात महत्वाच्या भागात म्हणजे देवघरात प्रवेश करणार आहोत. कारण या देवघरात आजही 300 वर्षांपूर्वीची दुर्मिळ भित्तिचित्र जतन झालेली आहेत आणि ही भित्तिचित्रच खरं तर या वाड्याचं वैभव आणि खरी ओळख आहेत. काळाच्या ओघात या भित्तिचित्रांचं बरंच नुकसान झालं असलं तरी दृश्यात्मक पुनर्स्थापनेच्या माध्यमातून ती पूर्वी कशी दिसत असतील याचा एक प्रामाणिक अंदाज मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. हा 100% पुनर्निर्मित इतिहास नाही, पण मूळ चित्ररचना आणि त्याचं सौंदर्य समजून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. या चित्रात रास लिहिलेला तालबद्ध साथ देणाऱ्या डफली वाजवणाऱ्या वादिकेचं सुंदर चित्रण करण्यात आलं आहे. या चित्रात सनई वाजवणाऱ्या वादिकेचं चित्रण करण्यात आलं असून या पुढील चित्रात तुतारी सदृश लांब फुंक वाद्य वाजवणाऱ्या वादिकेचं चित्रण करण्यात आलं आहे. या भित्तिचित्रात श्रीकृष्ण आणि गोपींच्या रास मंडळाचा अत्यंत देखणा प्रसंग जिवंत केला आहे. वैष्णव परंपरेनुसार रासलीला ही जीवात्मा आणि परमात्मा यांच्या मिलनाचं प्रतीक मानली जाते. भागवत पुराणानुसार ही रासलीला शरद पौर्णिमेच्या चांदण्यात घडली. त्यावेळी श्रीकृष्ण प्रत्येक गोपी सोबत एकाच वेळी उपस्थित होते. त्यामुळे प्रत्येक गोपीला श्रीकृष्ण केवळ तिच्या सोबत आहेत अशी दिव्य अनुभूती झाली. आता तुम्ही पाहू शकता या पुष्पवेलीमुळे संपूर्ण भित्तिचित्राला एक देखणी कलात्मक चौकट लाभली आहे. या चित्रातील मानकरी पुरुषाची नेमकी ओळख स्पष्ट होत नाही. तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. पुढे मध्यभागी श्री गणेश असून त्यांच्या दोन्ही बाजूंना चांबर आणि पुष्पहार धारण केलेल्या परिचारिका रेखाटलेल्या आहेत. नगारा वाजवतानाही धावत येणाऱ्या बाळाकडे वादिकेची नजर आहे. हा छोटासा तपशील संपूर्ण चित्राला जिवंत करतो. अशाच इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या व्हिडिओसाठी वाईच्या मयुरीला लाईक, फॉलो, शेअर करायला विसरू नका.